जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा गोपी जन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारे यमुना यमुना तीरा वनचारे जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय गुरुदेव मिठाई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल कलयुग पावन श्री हरि नाम संकीर्तन की जय। श्री शरद पूर्णिमा महामहोत्सव की जय। श्री कार्तिक मास व्रत की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्री हरि नाम संकीर्तन की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं
कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्वसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या विशेष उत्सवामध्ये, ज्याला आपण शरद पौर्णिमा महोत्सव म्हणतो। हा जो शरद ऋतू आहे याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये खूप छान प्रकारे केलेलं आहे। ही जी भगवंतांची सर्वात उच्च अशी लीला, रासलीला जी आहे, त्याच संबंधामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। आज आपण जर पाहिलं तर वृंदावनमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवाचं साजरीकरण केलं जातं। आपल्या आचार्यांच्या, वैष्णव आचार्यांच्या मतानुसार हे जे काही 5 अध्याय जे आहेत, पंचरास अध्याय भागवतामधले 10व्या स्कंदामधले, तर याबद्दल किंवा याच्यामध्ये आपण प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनुमती नाही आहे, पण निश्चित रूपाने भगवंतांची ही रासलीला जी आहे ती कशा प्रकारे भौतिक नाही आहे याबद्दल भक्तांना पूर्णपणे माहिती असली पाहिजे। तर त्या विषयाबद्दल आपण आज निश्चित रूपाने चर्चा करू शकतो, कारण रासलीला भागवतामधला सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आहे भागवत पुराणामधला, आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय असतानाही सर्वात जास्ती प्रमाणामध्ये या लीलेबद्दल बऱ्याच लोकांचे गैरसमज पण आहेत। आणि गैरसमज असण्याचं कारण आपण जाणू शकतो की उदाहरणार्थ आपण जर एखाद्या गोशाळेमध्ये पाहिलं तर एखाद्या गोशाळेत जर चुकून आग लागली तर त्या आगीमुळे तिथले जेवढे काही गायी असतील किंवा जेवढे काही गुरं असतील ते सगळे तिथनं पळून जातील। त्यातली एखादी गाय असेल तर त्या गायीला अनुभव झालेला आहे की या लाल रंगाचं जे काही ज्योत आहे किंवा भगवा रंग जो आहे, तर ती गायी नंतर पुन्हा जेव्हा केव्हा पण तिला जर हा रंग दिसेल, एखादा व्यक्ती तो रंग, त्या रंगाचा ड्रेस घालून जर त्या गोशाळेत गेला पुन्हा एकदा नंतर, तर तिला तेच वाटेल की ही त्याच प्रकारची अग्नी आहे, कारण तिच्या मनामध्ये किंवा डोळ्यामध्ये तो रंग बसलेला आहे। त्याचप्रमाणे भौतिकवादी लोक जे आहेत त्यांना जिथेही स्त्री आणि पुरुष याबद्दल वर्णन येतं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये लगेच हा विचार येतो की या लीलेमध्ये पण काय आहे की कृष्ण आणि अनेक गोपी यांचं वर्णन केलेलं आहे, इथे पण काहीतरी भौतिकवादच असला पाहिजे। तर यामध्ये भगवंतांच्या या पंचरास अध्याय लीलेचं काही समस्या नाही आहे, समस्या आहे आपली स्वतःची, कारण आपली दृष्टी तशी आहे।
आणि म्हणून आपण म्हणतो की जशी दृष्टी तशी सृष्टी. त्यामुळे आपली दृष्टी जर काम वासनेने पूर्णपणे आच्छादली गेली असेल तर आपल्याला कुठलीही वस्तू किंवा कुठला विषय ज्यावेळेस आपण ऐकू त्यावेळेस आपल्याला वाटेल की ह्यामध्ये पण तसंच असेल. तर निश्चित रूपामध्ये ही आपली समस्या आहे, भगवंतांची समस्या नाही आहे. आणि म्हणून जो प्रामाणिक भक्त आहे, ज्या भक्ताच्या हृदयामध्ये सेवेची भावना आहे, जो भक्तीमध्ये प्रगती करू इच्छितो, तो त्याच्या हृदयातली जी सेवेची भावना आहे, ज्याच्यामध्ये खरं शुद्ध प्रेम आहे, त्या शुद्ध प्रेमाच्या पोटी तो भगवंतांच्या या सर्व लीलांचा अशा सेवा करून, ज्याप्रमाणे सर्व माताजींनी ही सेवा केलेली आहे, तर ही सेवा वृत्ती जी आहे ती वास्तविक रूपाने आपल्या भक्तीमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रगती करण्यास मदत करू शकते. आणि बाहेरचे जे काही भौतिकवादी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रेम नसल्यामुळे ते ही लीला पण कशा प्रकारे बघणार आहेत की याच्यामध्ये पण काहीतरी भौतिकवाद असेल, यामध्ये पण काही कामवासना असेल. तर हा प्रथम मुद्दा आहे, पहिला मुद्दा. म्हणजे आपल्याकडे काहीतरी, म्हणजे वैष्णवांकडे, भक्तांकडे पण काहीतरी आयुध असले पाहिजे ना, की एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं की कृष्णलीला कशा प्रकारे चुकीची आहे. ॲक्च्युली आपल्या जीवनामध्ये आपण काम लीलेमध्ये रत आहोत, त्यामुळे श्याम लीला आपल्याला आवडत नाही, किंवा त्यामध्ये आपण भौतिकवाद बघतो. तर समस्या आपली आहे. त्यामुळे जेवढं जे बाहेरचे लोक ज्या पद्धतीने या लीलेबद्दल चुकीचं वक्तव्य करतात किंवा दोषारोपण करतात, याचा अर्थ आहे की त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये फक्त कामवासनाच आहे. आणि ते कशा प्रकारे आहे ते आज आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू सर्व भक्तांच्या आशीर्वादाने. दुसरा एक दोषारोपण काय आहे की राधाकृष्णाचा विवाह झाला नाही. तर आपण ज्यावेळेस भागवत पुराण आणि अन्य पुराणांना आणि वैदिक शास्त्रांना आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू त्यावेळेस समजेल की विवाह, जसं आपण राधाष्टमीच्या दिवशी पण सांगितलं होतं की विवाह दोन व्यक्तींच्या मध्ये होत असतो. राधा कृष्ण एक तनू आहे. राधाकृष्णामध्ये काही फरकच नाही आहे, तर कुठलाही असा व्यक्ती स्वतःच्या बरोबर काही विवाह नाही करू शकत. त्यामुळे या दोन तत्वांमध्ये काही कुठल्याही प्रकारचा फरकच नाही आहे. राधा आणि कृष्णामध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे ज्यामध्ये फरक नाही आहे त्याच्यामध्ये विवाह कसा येऊ शकतो. तर निश्चित रूपाने विवाह जो बाहेरच्या या भौतिक जगामध्ये होतो तिथे काय की मर्यादा टिकून ठेवण्यासाठी हा एक संस्कार आपल्याला दिला गेलेला आहे मनुष्यामध्ये. अन्य प्राण्यांमध्ये काही संस्कार नाही आहे, पण आपल्यामध्ये संस्कार आहे. आणि त्याचं कारण काय की आपली मर्यादा आपण टिकून ठेवावी म्हणून. पण भगवंत जे आहे ते वास्तविक रूपाने सर्वांचे स्वामी आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं भौतिक वासना नाही आहे. आणि त्याचबरोबर भगवंतांच्या मध्ये या दोन तत्वांमध्ये काही फरकही नाही आहे. त्यामुळे भगवंतांना कुठल्या प्रकारच्या संस्काराची आवश्यकता नाही आहे. ती आवश्यकता आपल्याला आहे, जेणेकरून आपण कुठल्याही प्रकारचं अनैतिक कार्य करू शकणार नाही. जेणेकरून बऱ्याच लोकांनी जो आपला विवाहाचा सोहळा पाहिला असेल तर त्या समाज लोकलज्जेपोटी आपण काहीतरी चुकीचं तरी करणार नाही, या कारणासाठी आपल्याला मनुष्य समाजामध्ये हा जो काही सोहळा आहे किंवा जो काही संस्कार आहे तो दिलेला आहे. पण भगवंत या संस्काराच्या किंवा या तत्वांच्या किंवा भौतिकतेच्या पलीकडे आहेत. तर हाही मुद्दा आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भागवत ग्रंथ जो आहे, भागवत ग्रंथामध्ये मुख्यत्वाने वेगवेगळे श्रोते आहेत, वेगवेगळे वक्ते पण आहेत. आणि त्यापैकी प्रथम 5000 वर्षापूर्वी ज्यावेळेस सुत गोस्वामींना विनंती केली होती, नैमिषारण्यामधल्या सर्व ऋषींनी, हजारो ऋषी एकत्र जमले होते आणि त्यांनी शौनक ऋषींना त्यांचं नेतृत्व करायला सांगितलं होतं. आणि त्यांच्या माध्यमातून शौनक ऋषींनी सुत गोस्वामींना बरेच काही प्रश्न विचारले होते. आणि या सर्व प्रश्नांचं जो काही शृंखला आहे त्याच्यामध्ये प्रथम स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत जो टॉपिक आहे तो डेव्हलप होत जातो.
आणि सुरुवातीला भगवंतांची महत्तेचं वर्णन केलं आहे भागवताच्या प्रथम द्वितीय स्कंदामध्ये, आणि पुढे भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलं, अवतारांचं वर्णन केलेलं आहे, 6 प्रकारच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे, पुरुष अवतारांचं वर्णन केलेलं आहे. या सगळं वर्णन केल्यानंतर मग शेवटी जो महत्त्वाचा विषय आहे, 10वा स्कंद आहे, जो भगवंतांच्या मुखासमान आहे, तर त्याचं नंतर वर्णन केलेलं आहे. पण हे सगळं वर्णन करताना पण ज्या लोकांनी श्रवण केलंय त्या लोकांच्या बद्दल आपण बघू शकतो की हे सगळे तपस्वी, वैरागी ऋषीमुनी आहेत, जे या कथेचं श्रवण अमृतपान करण्यासाठी बसले होते. तर मग पहिला प्रश्न येतो की जर हे जे काही श्रोते बसलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये पूर्णपणे शुद्ध भावना आहे, कुठल्याही प्रकारची कामवासना नाहीये, जर या लीलेमध्ये कुठली कामवासना असती तर निश्चित रूपामध्ये असे कामवासनेतून मुक्त असणारे जीवात्मे तिथे बसलेच नसते. म्हणजे सुत गोस्वामी, शौनकादी ऋषी हे सगळे म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे असणारेच लोक होते. त्यानंतर शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज, हा जो शरद पौर्णिमेचा उत्सव जो आहे त्यामध्ये रासलीला जी घडली होती, जी लीला झाली होती, तर त्या लीलेचं वर्णन 29वा जो अध्याय आहे 10व्या स्कंदातला, त्याच्यामधला पहिला जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये श्री बादरायणी उवाच या श्लोकापासून तो अध्याय सुरू होतो. तिथे पण खूप इंटरेस्टिंगली व्यासदेवांनी बादरायणी उवाच हा शब्द वापरलाय. पूर्ण भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींचं वर्णन करताना श्री शुक उवाच हा शब्द वापरलेला आहे, पण विशेष रूपामध्ये या अध्यायामध्ये बादरायणी उवाच याचा पण उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण काय असेल, तसं पाहिलं तर श्री शुक म्हणजे काय की श्री म्हणजे राधाराणी, राधाराणींचे शुक शुकदेव गोस्वामी, पण या अध्यायामध्ये विशेषत्व नाही. त्याचं एकच कारण आहे की बादरायणी, बादर म्हणजे बोराचं झाड. आपण कधी पण बघू शकतो की जे महान ऋषींनी कुठल्या प्रकारचं काही ग्रंथ लिहिले आहेत, तर ते ग्रंथ लिखाण करताना पण एकांताचा वास आणि विशेष करून बद्री काश्रम जे आहे बद्रीनाथमधलं, तिथे सर्व महान महान असे तपस्वींनी तपस्या केलेली आहे. महान वैराग्य लोकांनी त्यांचं वैराग्य धारण केलेलं आहे. आणि त्यामध्येच शुकदेव गोस्वामींचे पिता व्यासदेव, तर त्यांनी पण बोराच्या झाडाखाली बसून सगळ्या वैदिक साहित्याचं रचना केली. तर ते स्वतः एवढं अलिप्त जीवन जगत होते आणि बद्रिकाश्रममध्ये त्यांनी हे सगळं लिखाण केल्यामुळे त्यांचं नाव पण काय बादरायण, बादरायण ऋषाई. तर आणि त्यांचे पुत्र कोण आहेत, बादरायणी शुकदेव गोस्वामी. आणि शुकदेव गोस्वामींचा जन्म कसा झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे की एकदा शिव पार्वती, पार्वती मातेने सांगितलं होतं महादेवांना की तुम्ही भागवताचं मला श्रवण करून द्या. आणि महादेव भागवत कथन करत होते आणि कथन करता करता पार्वती मातांना झोप लागली. जसं आपण बघू शकतो की बऱ्याच वेळा भक्तांना पण कथेमध्ये पण झोप लागते. त्याप्रकारे पार्वती माता पण झोपी गेल्या. पण ज्यावेळेस 2 लोक संवाद करतात त्यावेळेस जो व्यक्ती वक्ता असतो तो सांगतो आणि ऐकणारा काय म्हणतो, हो हो हो, है ना. आणि हा आवाज कोण काढत होता, तिथे बसलेले शुकदेव गोस्वामी. जेणेकरून ही कथा चालत राहील. आणि ही कथा पूर्ण झाल्यानंतर त्यांना कळलं की पार्वती माता नंतर उठून म्हणते की सॉरी, मी थोड्या झोपले होते, मला काही समजलं नाही तुम्ही या टॉपिक नंतर काय सांगितलं. त्यावेळेस महादेवांना खूप क्रोध येतो आणि त्यांचा त्रिशूळ घेऊन या पोपटाच्या पाठीमागे लागतात त्यांना मारण्यासाठी, की अधिकार नसताना पण चोरीने यांनी भागवताचं श्रवण केलं. आणि त्यामुळेच शुकदेव गोस्वामी तिथून पळत पळत व्यासदेवांच्या पत्नीच्या मुखातून
आतमध्ये प्रवेश करतात, गर्भामध्ये. जर असा व्यक्ती असेल जो श्रीमती राधाराणींचा स्वतः डायरेक्ट वैयक्तिक असणारा शुक आहे, आणि त्यांचा जन्म कसा झाला की त्यांनी पूर्ण भागवत वाचल्यामुळे त्यांना मातेच्या गर्भातनं बाहेर येण्याची इच्छा पण नव्हती, आणि व्यासदेव पुन्हा पुन्हा दरवर्षी 16 वर्ष त्यांना विनंती करत होते की अरे तू जन्म घे. 16 वर्ष कोण राहू शकतं मातेच्या गर्भामध्ये? अशक्य आहे ना. आणि शुकदेव गोस्वामी काय म्हणतात, मी जन्म घेईल एका अटीवरती की जर तुम्ही मला हमी देणार का की मी जर ज्या दिवशी जन्म घेईल मायेचा स्पर्श मला झाला नाही पाहिजे. तर व्यासदेवांनी शेवटी काय केलं, कुणाला बोलवलं? कुणाला माहिती आहे? व्यासदेवांनी शुकदेव गोस्वामींना हमी देण्यासाठी की तुमचा जन्म झाल्यानंतर भगवंतांच्या मायेचा प्रभाव तुमच्यावरती होणार नाही, ही हमी देण्यासाठी कुठल्या व्यक्तीला बोलवलं होतं? भगवान श्रीकृष्णांना बोलवलं होतं. भगवंत तिथे आले आणि भगवंतांनी सांगितलं शुकदेव गोस्वामींना की तू जन्म घेऊ शकतोस, माझ्या मायेचा स्पर्श तुला होणार नाही. ही हमी देणारे व्यक्ती जर अशा प्रकारे सांगतायत तर तो व्यक्ती मायेमध्ये कसा असू शकेल? किंवा त्या व्यक्तीला मायेचा प्रभाव कसा होऊ शकेल? अशक्य आहे. त्यामुळे हा दुसरा महत्वाचा पुरावा आहे की ॲटलिस्ट आपल्याला हे आयुध माहिती असलं पाहिजे, आपल्याकडे अशा प्रकारची अस्त्र असली पाहिजे जेणेकरून आपण या लीलेचं संरक्षण करू शकतो. आणि ते संरक्षण का करायचं याचा पण उल्लेख आपण शेवटी करणार आहोत. पण निश्चित रूपाने आपल्याला माहिती असलं पाहिजे की जर असा व्यक्ती ज्याचा वक्ता आहे, ज्या व्यक्तीने मातेच्या गर्भातनं 16 वर्ष जन्म घेतला नव्हता, तो व्यक्ती पूर्णपणे मायेच्या प्रभावापासून अलिप्त असेल तर तो माईक वस्तूंच्या बद्दल कधी बखान नाही करणार. जर एखादी माईक वस्तू असेल आणि भौतिक वस्तू असेल त्याचा उल्लेखही करणार नाहीत. जो व्यक्ती भौतिकतेच्या पूर्णपणे पलीकडे आहे असे शुकदेव गोस्वामी. आणि ऑफकोर्स सगळ्या भक्तांना माहिती आहे की शुकदेव गोस्वामींचा जन्म झाल्यानंतरही त्यांनी त्वरित गर्भातनं बाहेर, मातेच्या गर्भातनं बाहेर येताच घराचा त्याग केला है ना. आणि तिथून भागवत पुराण सुरू होतं की व्यासदेव त्यांच्या पुत्र प्रेमाच्या पोटी पुत्राला हाक मारतात की अरे पुत्रा परत ये. पण त्यांना काय आवाज येतो? पुन्हा फक्त एको आवाज येतो. वनातनं आवाज घुमून त्यांच्याकडे येतो, हे पुत्र हे पुत्र. शुकदेव गोस्वामी पाठीमाग बघत पण नाही. म्हणजे एवढा विरक्त व्यक्ती की ज्याने घराचं कुठली वस्तू पण पाहिली नाही, घर पाहिलं नाही, आई वडिलांना पाहिलं नाही, असा विरक्त व्यक्ती जर या लीलेमध्ये कुठल्या प्रकारचा भौतिक वाद असता तर 100% त्यांनी कधी स्पर्श पण केला नसता. आणि शुकदेव गोस्वामींच्या बद्दल आपण बरंच काही बोलू शकतो. ज्या प्रकारे जनक महाराजांनी पण त्यांची परीक्षा घेतली होती की ती मोठी परीक्षा होती, पण शेवटी महत्त्वाचा विषय कुठला होता? त्यांना सुंदर अशा युवतीं ज्या नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा होत्या त्यांच्या सभोवताली प्रदक्षिणा करायची होती. आणि प्रदक्षिणा करताना त्यांच्या हातामध्ये एक दुधाचा ग्लास दिला होता आणि जिभेवरती खडी साखरेचा मोठा खडा ठेवला होता. परीक्षा काय होती की जर हा व्यक्ती कुठल्याही प्रकारे मायेच्या प्रभावामध्ये असेल तर काय होईल हे बघायचं होतं जनक महाराजांना. आणि शुकदेव गोस्वामी एवढे अलिप्त व्यक्ती होते, स्त्री आणि पुरुषाच्या पलीकडचे व्यक्ती होते की त्यांच्या हातातला जो काही दुधाचा ग्लास जो काठोकाठ भरला होता त्यातला एक थेंबही खाली पडला नव्हता. आणि जो खडी साखरेचा जो काही गोळा होता, तुकडा होता, तो जसा आहे तसाच होता. आपण फक्त खडीसाखर शब्द ऐकला है ना, काय होतं? फक्त लोणचं शब्द ऐकला काय होतं? पण शुकदेव गोस्वामी या सर्वांच्या पलीकडचा माणूस होता तो. त्यामुळे तो खडीसाखरेचा जो तुकडा होता तो जेवढा कोरडा होता ठेवताना तेवढाच कोरडा होता.
एवढा संयम कुठल्याही व्यक्तीकडे नाही करू शकत, कुठल्याही भौतिक जगातल्या. असा संयमित व्यक्ती. आणि त्याचबरोबर म्हणजे असा व्यक्ता. आणि श्रोता कोण होते? परीक्षित महाराज. परीक्षित महाराजाचा जन्म आपण माहिती आहे सगळ्यांना, की त्यांचा ऑलरेडी मृत्यू झाला होता मातेच्या गर्भामध्येच ब्रह्मास्त्रामुळे. आणि ब्रह्मास्त्रापासून सुरक्षा व्हावी म्हणून त्यांच्या मातेने भगवान श्रीकृष्णांची सुरक्षाची हाक मागितली होती. आणि म्हणून भगवंत स्वतः उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं होतं. आणि परीक्षित राजाने भगवंतांना आईच्या गर्भामध्येच पाहिलं होतं, की कशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं होतं. आणि म्हणून त्याचा जन्म झाला. तेव्हापासून ते काय, प्रत्येक व्यक्तीला बघितल्यानंतर परीक्षण करायचे, की मी ज्याला बघितलं होतं तो हाच आहे का, हे परीक्षण करणारा परीक्षित. दुसरा महत्वाचा मुद्दा काय, की एखादा व्यक्ती ठीक आहे कामुक वस्तूंबद्दल काहीतरी ऐकण्यासाठी उत्सुक असू शकेल, पण जो व्यक्ती मृत्यूच्या जवळ आहे, मृत्यूच्या शय्येवरती पडलेला आहे, अवघे 2-3 दिवस राहिले होते, अशा परिस्थितीमध्ये या जगात तरी पण, म्हणजे या भौतिक जगामध्ये पण, कुठला व्यक्ती मनाच्या आधी काही ऐकतो का? सिनेमाची गाणी वगैरे, हां, किंवा कुठले अफेअर्स, हां, नाही ऐकणार. कुठल्या प्रकारचा भौतिक वाद, स्त्री पुरुषांच्या गोष्टी मरणारा व्यक्ती ऐकून तो काय रस घेणार त्यात? त्याच्या मनामध्ये फक्त एक भय की आता मला देह सोडायचा आहे. असा व्यक्ती कधी कुठल्या भौतिक स्त्री पुरुषांच्या बद्दलच्या कथा कधी ऐकणार नाही. निश्चित रूपाने परीक्षित राजा ज्यावेळेस हा अध्याय चालू होता त्याच्यानंतर 3 दिवसांतरच त्यांचा देह सोडणार होते. 7वा दिवस लागणार होता. हा 4था दिवस होता. 5, 6, 7. तर त्या 3 दिवसाच्या आधी, देह सोडण्याच्या आधी, निश्चित रूपामध्ये याच्यामध्ये कुठली भौतिक गोष्ट असती तर त्यांनी श्रवण नसतं केलं. त्यामुळे बादरायणी स्वतः किंवा परीक्षित महाराज या सर्वांनी या कथेचं अमृत पान केलं, पण त्याच्या पाठीमागे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भौतिक आसक्ती नव्हती. आणि म्हणून जो व्यक्ती भौतिक आसक्तीच्या पलीकडे आहे तो अशा भौतिक गोष्टी असतील या लीलेमध्ये तर तो कधी ऐकणारच नाही. त्याचबरोबर भगवंतांची 6 ऐश्वर्य सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर, की भगवंत सर्वात सुंदर आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्व बलशाली आहेत, सर्वात जास्ती प्रसिद्ध आहेत आणि सर्व प्रकारचं ऐश्वर्य धन संपन्न असणारे व्यक्ती आहेत. आणि शेवटचं ऐश्वर्य कुठलं आहे? शेवटचं ऐश्वर्य आहे वैराग्य. म्हणजे आता आपण जेवढ्या वैरागी लोकांचं आपण कथन ऐकलं, या सर्व वैरागी लोकांचं जी काही प्रेरणेचं स्थान आहे ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. किंबहुना या सर्वांपेक्षाही जास्ती वैरागी भगवंत आहेत. तर या दृष्टिकोनातून पाहिलं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे हे षड ऐश्वर्य संपन्न पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. म्हणजे षड ऐश्वर्य म्हणजेच या षड ऐश्वर्यामध्ये हे ऐश्वर्य पण आहे की सगळ्यात मोठं वैराग्य असणारा व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून भगवंतांनी गोपींना ज्यावेळेस दुर्वास मुनींच्या तिकडे जाण्यासाठी सांगलं, त्यावेळेस गोपींना ज्यावेळेस नदी पार करायची त्यावेळेस काय बोलायचं होतं की दुर्वास मुनी कुठल्याही प्रकारचा त्यांच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची भूक नाही आहे आणि या गोपी त्यांना जेवण करून बनवून त्यांना देण्यासाठी जाणार होत्या, सेवा करण्यासाठी. आणि ज्यावेळेस असं म्हटल्यानंतर त्यांना त्या नदीमधनं रस्ता भेटला आणि ज्यावेळेस त्यांना पुन्हा यायचं त्यावेळेस दुर्वास मुनी त्यांना काय म्हणतात, कारण त्या विचारत होते की पुन्हा मी कसं जायचं. त्यावेळेस दुर्वास म्हणतात की तुम्ही असा हा मंत्र जप करा की कृष्ण पूर्णपणे ब्रह्मचारी आहेत. आणि हे वाक्य ज्यावेळेस दुर्वास मुनी म्हणतात त्यावेळेस गोपी म्हणतात की हे शक्यच होऊ शकत नाही, कृष्ण थोडी ब्रह्मचारी आहेत.
पण त्याशिवाय त्यांना यमुनेबंद मार्गच भेटला नव्हता. ज्यावेळेस त्या म्हणतात की कृष्ण पूर्ण ब्रह्मचारी आहेत, पूर्ण वैरागी आहेत, त्यावेळेस यमुना त्यांना मार्ग देते. तर निश्चित रूपामध्ये या सर्व गोष्टींना पाहिलं आणि भगवंतांची अनासक्ती पाहिली. कारण या रासलीलेमध्ये पण भगवंत ज्यावेळेस बघतात की त्यांच्या भक्तांच्या मनामध्ये थोडासा किंचित जरी अहंकार होता, की प्रत्येक गोपीला हे वाटत होतं की कृष्ण फक्त माझ्याबरोबर आहेत, तर हा अहंकार बघितला त्यावेळेस भगवंत त्यातनं अंतर्धान झाले. त्यामुळे ही जी लीला घडली होती, आणि इनफॅक्ट त्यावेळेस भगवंताचं वय किती होतं? भगवान श्रीकृष्णांचं 8 वय होतं. जर शारीरिक दृष्टीने पाहिलं तर 8 वर्षाच्या मुलामध्ये कुठल्या प्रकारचे काम वासना नसते, तो निरागस असतो. त्या दृष्टिकोनातून म्हणजे हे भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर शुकदेव गोस्वामी हेही सांगतात की बहुतांश गोपी ज्या होत्या त्यांचं वास्तविक रूपाने देह घरी होता, देह त्याग करून त्या आल्या होत्या रासलीलेमध्ये नृत्य करणारी. म्हणजे ही जी लीला होती ती वास्तविक रूपाने पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावरची लीला होती, की ज्यामध्ये ज्या गोपींच्या मनामध्ये भगवंतांची सेवा करण्याची इच्छा होती त्यांनी त्यांचा देह पण सोडला होता. घरामध्ये देह होता पण त्या आत्म्याच्या स्तरावरती होते. त्यामुळे आपला जो देह बनला आहे तो शरीर, आपलं जे शरीर आहे ते सूक्ष्म आणि स्थूल रूपामध्ये शरीर बनलेलं आहे. पण या लीलेमध्ये कुठल्या प्रकारची सूक्ष्मता नव्हती किंवा किंबहुना कुठल्या प्रकारची स्थूलता नव्हती, पूर्णपणे आध्यात्मिक लीला होती. आणि म्हणून शुकदेव असं म्हणतात की या लीलेचा किती कालावधी होता? ब्रह्मदेवांची पूर्ण रात्र, एवढ्या रात्रीची ही, एवढ्या कालावधीची ही लीला घडली होती. आणि भगवद्गीतेच्या अनुसार सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवांचा एक रात्र म्हणजे 12 तास किती आहेत? सहस्त्र युग पर्यंतम, की 1000 दिव्ययुग एवढा कालावधी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एवढ्या कालावधीमधली घडलेली सगळ्यात मोठी लीला आहे. त्या लीलेचं आपण तसं पाहिलं तर 10-20 मिनिटांमध्ये काही वर्णन करू शकत नाही, आणि ते वर्णन करण्याची आपल्याला पात्रता पण नाही आहे, श्रवण करण्याची पण पात्रता नाही आहे. पण निश्चित रूपाने ही जी लीला आहे ती कशा प्रकारे पूर्णपणे आध्यात्मिक आहे हे श्रवण आपण करू शकतो. आणि म्हणून प्रभुपाद वारंवार सांगायचे की, कारण एक व्यक्ती त्यांना भेटला होता एका प्रवचनामध्ये, म्हणला की मला पण माझी रासलीला करायची आहे. प्रभुपाद म्हणले ठीक आहे, मान्य. म्हणे रासलीलेचा अध्याय किती आहे भागवतामधला? 29वा अध्याय आहे. आणि त्याच्या पहिला अध्याय कुठला आहे? त्याच्यापूर्वीचा अध्याय काही, त्याच्यापैकी एक अध्याय कुठला आहे? गोवर्धन लीला. पहिले तुझी गोवर्धन लीला दाखव, त्याच्यानंतर मग रासलीला बघू आम्ही. आपल्याला साधा एक गवताचा पेंडा उचलता येत नाही आणि आपण रासलीला करण्याची अपेक्षा करतो. निश्चित रूपामध्ये या प्रकारचा भौतिकवादी लोक जे आहेत, असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये त्यांना राम राज्य हवे पण राम नकोय त्यांना. आणि तोच प्रॉब्लेम रावणाचा होता. आणि मारीचीने काय सांगितलं होतं? अरे तुला सीता हवी असेल तर तू रामाचा वेश घेऊ शकतोस, कारण रावणाकडे शक्ती होती की तो इच्छा अनुसार त्याचं शरीर बदलू शकत होता. पण रावण काय म्हणतो मारीचला? अरे होऊ शकत नाही. का? कारण मला त्या कुठल्याही व्यक्तीचं शरीर घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या बद्दल मला विचार करावा लागतो, आणि ज्या क्षणाला मी रामाचा विचार करतो त्यावेळेस माझ्या मनामधली काम इच्छा निघून जात आहे. मग फायदा काय मग? तर आपण बघू शकतो की या जगामध्ये असुर लोक जे आहेत त्यांच्या मनामध्ये काम इच्छा आहे. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी सांगते की ही लीला जो श्रवण करेल, रास लीलाची श्रवण जो व्यक्ती करेल, त्याचं फलश्रुती काय सांगितलेली आहे? भगवंत व्यासदेव म्हणतात की ही फलश्रुती आहे. शुकदेव गोस्वामी फलश्रुती सांगतात की जो व्यक्ती या भगवंतांच्या रंगलीलांचं श्रवण करेल तो व्यक्ती काम इच्छेपासून मुक्त होईल. आणि म्हणून ज्या व्यक्तीला काम लीलेपासून मुक्त व्हायचं असेल त्यांनी श्यामलीला ऐकली पाहिजे. आणि हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. म्हणजे आपले सगळे षड रिपू जे आहेत
त्याच्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या लीलांचं श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून प्रभुपादांना ही चिंता होती की हा जो भाग आहे भागवताचा, तो प्रभुपादांचा एक भीती होती की ते हे जग सोडण्याच्या आधी त्यांचं पूर्ण भागवतम लिहून व्हायचं नाही ह्याची कल्पना त्यांना होती. आणि म्हणून भागवत लिखाणाच्या आधी प्रभुपादांनी कृष्ण नावाचं पुस्तक जे आहे ते लिहून काढलं, ज्यामध्ये सगळ्या 90 लीलांचं वर्णन केलेलं आहे प्रभुपादांनी भगवंतांच्या. कारण प्रभुपादांना ही जाणीव होते की मी कदाचित तोपर्यंत या जगात राहणार नाही. आणि म्हणून आपण बघू शकतो की 13व्या अध्यायापर्यंतच प्रभुपादांचं तात्पर्य आहे. त्याच्या पुढचं प्रभुपादांच्या शिष्याने लिहिलेलं आहे भागवताचं. तर त्यातनं पण आपल्याला समजू शकतो की भगवंतांच्या या लीलांचं महत्त्व जाणण्यासाठी आणि सांगण्यासाठी प्रभुपादांनी कृष्ण पुस्तक लिहिलं होतं. तर याद्वारे भगवंतांना म्हणजे आता आपण हे सुंदर असं जे काही दर्शन पाहतोय, जे वर्षातनं एकदा असतं, सगळ्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये पण असतं. जर आज कदाचित जे लोक नवीन फर्स्ट टाईम आले असतील तर याला पण शरद पौर्णिमेचा उत्सव आणि त्यामध्ये पण सगळा जो काही देखावा आहे, जो पूर्ण वृंदावनची आठवण करून येणारा देखावा आहे. तर त्याचं मुख्य कारण काय की निश्चित रूपाने सगळ्या भक्तांनी खूप कष्ट करून सुंदर असं सजावट केलेली आहे. आणि आपल्याला असं वाटेल की आपण आज दर्शन करणार आहोत. राधाकृष्ण आणि त्यांच्याबरोबर अष्टसखी आहेत. ॲक्च्युली भगवंताचं दर्शन आपण नाही करू शकत, पण याच्या पाठीमागचा पण भाव काय असला पाहिजे. या जगाची सृष्टी उत्पत्ती कशा प्रकारे होती त्याचा उल्लेख व्यासदेव करतात की सह ऐक्षितः, की भगवंत ज्यावेळेस या सृष्टीकडे फक्त बघतात, सह ऐक्षितः, सृष्टीकडे फक्त नजर टाकल्यामुळे सृष्टी घडते. आपण बघू शकतो की शास्त्रज्ञ बरेच मोठी मोठी थिसिस लिहितात, मोठे मोठे पुस्तकं लिहितात, त्यांचं सगळ्यांचं मानसिक तर्क वितर्क सगळ्या वास्तविक रूपाने सगळ्या त्यांचे स्वतःचे तर्क आहेत. कुठल्याही शास्त्रज्ञाने सृष्टीच्या सुरुवातीला काय तो जिवंत नव्हता किंवा तो त्यावेळेस तिथं जन्माला आला नव्हता. हा सगळं तर्क आहे की कशा प्रकारे सुरुवातीला असा स्फोट झाला असेल. पण भागवतामध्ये स्पष्टपणे सांगितलं की भगवंतांनी सृष्टीकडे फक्त दृष्टिक्षेप केला आणि त्याद्वारे ही पूर्णपणे सृष्टी बनली. म्हणजे भगवंतांच्या दृष्टीमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे की त्या फक्त एक ग्लान्स टाकला, सह ऐक्षितः, आणि या ग्लान्समुळे, या एका दृष्टीमुळे पूर्णपणे सृष्टी प्रकट झाली. आणि ही दृष्टी भगवंतांची जी आहे ती खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे दर्शन करणे ॲक्च्युली काय आहे की आपण देवाला बघत नाही, आपण भगवंतांच्या समोर उभं राहतो आणि या भावनेने उभं राहतो की ज्या प्रकारे भगवंता तुम्ही या सृष्टीला बनवण्यासाठी तुमची दृष्टी टाकली, त्याचप्रमाणे माझं हृदय पण शुद्ध करण्यासाठी, हृदयामध्ये जे काही काम क्रोध मद मोह मत्सर्य आहेत ते सगळे नष्ट करण्यासाठी. कारण भगवंतांच्या दृष्टीमुळे सृष्टी घडती आणि त्यांच्याच दृष्टीमुळे सृष्टीचा विलय पण होतो. आणि त्या भावनेने भक्त ज्यावेळेस भगवंताचं दर्शन करता त्यावेळेस ही भावना मनामध्ये असते की कृपा करून तुम्हीही माझ्याकडे थोडा कृपा कटाक्ष टाका, जेणेकरून माझ्या हृदयामध्ये जे काही भक्तीसाठी पूरक गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी पूर्णपणे नष्ट व्हाव्यात. तर या भावनेने जसं भगवंत भागवतामध्येच उदाहरण सांगतात की कासव जे असतं, कासव पण त्याचं जी पिल्ल अंड्यामध्ये असेल त्याचं सतत ध्यान करतं, किंवा मासे पण सतत बघत राहतात त्यांच्या अंड्यांकडे आणि त्यामुळेच त्यांचं पोषण होतं. कारण कुठेही बघू शकता आपण की कासव समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन वाळूमध्ये अंडी घालतं, पण ते पुन्हा तिथं कधी येत नाही आपोआप. तर त्याचं उदाहरण, त्याचा उल्लेख भागवतामध्ये केलेला आहे की कासव सतत कॉन्स्टंटली त्या अंड्यामध्ये असणाऱ्या त्याच्या स्वतःच्या पिल्लांच्या बद्दल त्याचं ध्यान असतं, स्मरण असतं. तर एवढ्या साध्या प्राण्यामध्ये पण एवढी शक्ती आहे की तो त्या अंड्यांचं फक्त ध्यान करून त्या अंड्यांमध्ये असणारे जे काही पिल्लं आहेत त्यांचं पोषण होऊ शकतं. तर मग भगवंत ज्यावेळेस भक्तांचं ध्यान करतात तर त्यांचं किती मोठं भक्तीमधलं पोषण होऊ शकतं.
आणि म्हणून आपण या उत्सवामध्ये पण भगवंतांना ही प्रार्थना करतो की आपणही माझ्यावरती दृष्टी टाकावी, कृपेचा कटाक्ष करावा आणि माझ्यासारख्या अधम जीवाबद्दल पण तुम्ही थोडंसं स्मरण करावं. भगवंताने आपलं स्मरण केलं तर आपल्याला खरं पोषण होऊ शकतं. त्यामुळे इनफॅक्ट भगवंत प्रत्येक भक्ताचं पण स्मरण करतात आणि म्हणूनच भगवंत परीक्षित महाराजांचं रक्षण करतात त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये जाऊन. तर ही पोषण प्रत्येक भक्ताला प्राप्त होऊ शकतं ज्यावेळेस आपण भगवंताचं अशा प्रकारे चांगल्या भावनेने कुठल्याही प्रकारचा गैरसमज न ठेवता, कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता, कुठल्याही प्रकारचा दोष न ठेवता आपण ज्यावेळेस या सर्वोत्कृष्ट भगवंतांच्या सगळ्यात परमोच्च लीलेचं स्मरण करू तर 100% गॅरंटी आहे की आपण पूर्णपणे आपल्या हृदयातील जे काही शत्रू आहेत त्यांच्यापासून मुक्त होऊ शकतो. 8:30 हरे कृष्ण. मला फक्त 20 मिनिटं सांगितलं होतं. ठीक आहे. ओके, अजून आपण तसं पाहिलं तर या विषयाबद्दल भरपूर काही चर्चा करू शकतो. अजून एक महत्त्वाचा पुरावा आहे, म्हणजे आपल्याकडे आज आपण जे काही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भगवंतांच्या परम लीलेचं बद्दल संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि याची कल्पना सगळ्या भक्तांना आहे की याचं किती प्रकारे दोषारोपण केलं जातं. त्याच्यापैकी पुढचा अजून एक महत्त्वाचा पुरावा कुठला आहे? स्वयं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, की महाप्रभूंनी पण त्यांच्या 500 वर्षापूर्वी जे काही शिकवण दिली की वैराग्य विद्या निज भक्ती योगम, की चैतन्य महाप्रभूंनी वैराग्याची पराकाष्ठा सगळ्या भक्तांना प्रदर्शित करून दाखवली होती की एवढ्या प्रकारचा वैराग्य की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि ॲक्च्युली भगवंतांचा हा षड ऐश्वर्यामधला एक हा गुण पण चैतन्य महाप्रभू स्वतः प्रदर्शित करतात की ज्यावेळेस भगवंत स्वयं संन्यासी म्हणून येतात, चैतन्य महाप्रभू म्हणून. आणि यामध्ये पण चैतन्य महाप्रभू संन्यास धर्म कसा पालन केला पाहिजे याचं स्वतःच्या जीवनामधनं वर्णन करतात की त्यांचा स्ट्रिक्टनेस एवढा होता की ते एखाद्या दुकानामध्ये पण लाकडाची एखादी बाहुली असेल, काष्ठेर पुतळी, काष्ठ म्हणजे लाकूड, त्यालाही बघायची नाही. आता आपण बघू शकतो की या जगामध्ये सर्वसामान्य सगळे जेवढे लोक सगळीकडे जातात, क्लॉथ सेंटर्स असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात तिथे. पण संन्यास धर्म जो आहे त्याचं सगळ्यात उच्च पातळीचं पालन जे आहे ते स्वयं चैतन्य महाप्रभूने केलेलं दर्शवलं होतं. आणि त्याद्वारे त्यांनी जी काही शिकवण दिली होती जी सगळ्या वैष्णवांसाठी आहे ती कुठली शिकवण आहे? वैराग्य विद्या, ही अनासक्तीची शिकवण आहे. तर पुन्हा तोच प्रश्न येतो, जर या भगवंतांच्या परमलीलेमध्ये या पंचरास अध्यायांमध्ये कुठल्याही प्रकारचा क्षणमात्र भौतिकवाद असता तर निश्चित रूपामध्ये चैतन्य महाप्रभूंनी पण त्याचं श्रवण कधी केलं नसतं. आपण बघू शकतो की ज्यावेळेस रामानंद राय यांना त्यांची भेट झाली कौवूरमध्ये, दक्षिण भारतामध्ये, तर त्या चैतन्य महाप्रभूने रामानंद रायच्या संवादामध्ये खूप गहन गोष्टींचं वर्णन रामानंद राय करतात, भगवंतांच्या अंतरंगलीलांचं वर्णन करतात. आणि हे वर्णन सतत चैतन्य महाप्रभू वारंवार ऐकत होते. तर यातूनही दाखवतात की यामध्ये पण कुठल्याही प्रकारचा भौतिक वाद नव्हता. तर यामध्ये काही लोकांचा असा पण आक्षेप येऊ शकतो की ठीक आहे, चैतन्य महाप्रभू स्वतः पण ग्रहस्थ होते संन्यास घेण्याच्या आधी, ठीक आहे, त्यांचे प्रमुख शिष्य षड गोस्वामी त्यांचं आपण इथे दर्शन करत असतो. षड गोस्वामी तर पूर्णपणे वैरागी होते, कुठल्याही प्रकारचा भौतिक स्पर्श नसणारे लोक होते. कधी कधी आपण बघू शकतो की एखादा वैरागी व्यक्ती असतो, त्या वैराग्य व्यक्तीची पण काही जागा फिक्स असते,
काही एखादा भिक्षुक असतो. ऋषिकेशला तुम्ही गेला तर काही भिक्षुकांची जागा पण फिक्स असते. कधी त्या जागेपासूनची भांडण पण होतात की ही माझी जागा आहे. भिक्षुकीचा जीवन स्वीकारलंय पण तो तरी पण पूर्णपणे अनासक्त झालेला नाहीये. एवढंच नव्हे तर परमपूज्य राधानाथ महाराजांच्या पुस्तकात लिहितात की ज्यावेळेस ते ऋषिकेशला गेले होते त्यावेळेस ते 2 तपस्वी 2 योगी होते आणि दोघांच्या केव्ज गुफा होत्या वेगवेगळ्या ठिकाणी. पण त्यातला एक योगी जो होता तो फेमस झाला आणि एवढा फेमस झाला की दुसरा योगी जो होता तो पण तेवढीच योग साधना करत होता. तो पण तेवढ्याच वर्षापासून तेवढाच त्याचा सिनियर इक्वल होता तो. पण प्रसिद्ध कोण झाला? हा झाला. आणि त्याला बघवलं नाही आणि त्यांनी काय केलं शेवटी की त्याची प्रसिद्धी नष्ट करण्यासाठी त्याला पिस्तुलीने त्याचा वध करून टाकला, मारून टाकला. म्हणजे एखादा व्यक्ती अशा प्रकारचं अलिप्त जीवन जगूनही अहमभावातून मुक्त होत नाही, ईर्ष्यापासून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे बघू शकतो की एखादा व्यक्ती वैरागी जीवन पालन केल्यानंतरही कधी कधी वैरागी लोक खूप क्रोधिष्ठ पण असतात, क्रोधापासून मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून पूर्वीचे काही महान जे काही वैरागी होऊन गेले त्यामध्ये बरेच ऋषीमुनी शाप द्यायचे, फेमस होते शाप देण्यासाठी, कारण क्रोध यायचा. पण चैतन्य महाप्रभूंची जी काही वैराग्य विद्या सांगितलेली आहे ती वास्तविक रूपाने भक्तिमय वैराग्य विद्या आहे की ज्यामध्ये भक्तिप्रधान वैराग्य आहे. आणि जिथे भक्तिप्रधान वैराग्य असेल तिथे कधी अहंकार येऊ शकत नाही, तिथे कधी कुठल्याही प्रकारची आसक्ती येऊ शकत नाही. जसं आपण बघू शकतो की अन्य असे बरेच काही योगी आहेत जे त्यांच्या गुफेशी आसक्त आहेत. पण आपले जे षड गोस्वामी होते त्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर कशा प्रकारचं जीवन होतं की दररोज ते वेगवेगळ्या झाडाखाली झोपायचे दररोज. का? जेणेकरून कुठल्याही एका प्रकारच्या झाडाची प्रती त्यांची आसक्ती होऊ नये म्हणून. एवढी मोठी अनासक्ती की एकही झाड असं त्यांचं नव्हतं की त्यामध्ये त्यांचं फिक्स होतं की हा हे झाड माझं आहे, हे झाड अजिबात नाही. म्हणजे झाडाप्रती आसक्ती नाही तर शरीराप्रती कशी आसक्ती राहू शकते. तर अशा प्रकारचे जे काही षड गोस्वामी आहेत ज्यांनी कृष्ण लीलेचं खूप डीप मध्ये वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण जीव गोस्वामी, आपण एवढं तरी समजू शकतो की आतापर्यंत जेवढे काही तत्वज्ञ होऊन गेले त्यात सर्व तत्वज्ञांपैकी सगळ्यात शिरोमणी असणारा व्यक्तिमत्व कोण असेल तर जीव गोस्वामी असेल. कारण त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी लाखो श्लोकांचं रचना केली आणि त्यांच्या मनामध्ये पण कुठल्या प्रकारची आसक्ती नव्हती. राधा दामोदर मंदिर जे आहे वृंदावनमधलं, त्या मंदिरामध्येच भगवंत त्यांना दररोज दर्शन द्यायचे जीव गोस्वामींना. तर असे शुद्ध वैष्णव जर या भगवंतांच्या लीलेमध्ये कुठल्या प्रकारचा खोट असती, जर या भगवंतांच्या लीलेमध्ये कुठल्या प्रकारचा भौतिकवाद असता तर निश्चित रूपामध्ये या अशा षड गोस्वामींनी असो किंवा चैतन्य महाप्रभूंनी असो, शुकदेव गोस्वामी, परीक्षित महाराज, शौनकादी ऋषी, सुत गोस्वामी आणि अन्य सगळे महान वैष्णव ज्यांनी या लीलेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस रावणासारखे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतील ते या लीलेचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बरेच लोक विचारतात की तुमच्या इथे दहीहंडी नसती का, नंतर दुर्गा पूजामध्ये दांडिया नसतो का. म्हणजे लोकांची प्रवृत्ती की त्यांना भगवंतांच्या लीलांचं अनुकरण करायचंय. तर या लीलांचं अनुकरण करण्यासाठी नाहीयेत, श्रवण करण्यासाठी, अनुसरण करण्यासाठी आहे. की अनुसरण कुठली गोष्ट करायची आपल्याला की गोपी ज्या होत्या त्यांच्या मनातला जो शुद्ध प्रेमाचा भाव होता त्या भावनेचं आपल्याला अनुसरण करायचं आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंची शिकवण दिलेली आहे ती कुठली शिकवण आहे की
आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम. जे काही चैतन्य शिक्षाष्टकमधलं जे काही शेवटचा 8वा श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ काय की राधाराणी सगळ्यात परमोच्च भक्त का आहेत? कारण भगवंत त्यांना कधी दर्शन देतात, कधी दर्शन देत नाहीत, कधी जवळ करतात, कधी त्यांचा त्याग करतात. रामावतारामध्ये ज्या प्रकारे सीतेचा त्याग केला, कुठल्याही प्रकारे भगवंत कशाही प्रकारे त्या भक्तांना, श्रीमती राधाराणींना कुठल्याही प्रकारचा व्यवहार केल्यानंतरही त्यांच्या मनातला जो काही प्रेमाचा भाव आहे, श्रद्धेचा भाव आहे, भगवंतांची सेवेची भावना आहे, ती राधाराणींच्या मनामध्ये किंचितही कमी होत नाही कधी. आणि म्हणून सगळ्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ रजवासी आहेत, सगळ्या व्रजवासींमध्ये सर्वश्रेष्ठ गोपगण आहेत, आणि सगळ्या अशा भक्तांमध्ये पण सर्वश्रेष्ठ गोपिका आहेत. आणि या सर्व गोपींमध्ये पण सर्वश्रेष्ठ श्रीमती राधाराणी आहेत, कारण त्यांचा जो भाव आहे तो अति शुद्ध भाव आहे. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी वारंवार सांगतात की जो व्यक्ती या भगवंतांच्या रंगलीलांचं श्रवण करेल, त्यांना जाणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचं अनुसरण करेल. आणि म्हणून आपण बघू शकतो की इवन यावर्षी आपली जी जन्माष्टमी झाली त्यामध्ये पण एक माताजींनी त्यांचा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की बाहेरचं जन्माष्टमी वेगळी असते आणि इस्कॉनची वेगळी असते. का? कारण यामध्ये आपण भगवंतांच्या आदेशांचं स्मरण करतो, भगवंतांची नक्कल नाही करत. कारण जो व्यक्ती भगवंतांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो त्याचा विनाशच आहे. रावणाने प्रयत्न केला, विनाश झाला. हिरण्यकशिपूने प्रयत्न केला, विनाश. आणि त्याचबरोबर इवन महान देवतांचा पण शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न जे लोक करतात त्यांचाही विनाश होतो. ज्या प्रकारे जो एक भक्त ब्रह्म उपासक होता, ब्रह्मदेवांचा उपासक, तो त्यांना उपासना केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि त्यांना तो काय वर मागतो की मला तुमच्या इतकी बुद्धी हवी. हे राक्षसी व्यक्तीचं लक्षण आहे की भगवंतांची शक्ती त्यांना हवी, शक्तिपान नको आहेत, भगवंतांची शक्ती हवी जेणेकरून ते भोग करू शकतील त्याचा. तर ब्रह्मदेव पुन्हा विचारतात की त्याला म्हणतात की विचार करून माग, की माझी बुद्धी तुला हवी आहे पण विचार कर. पण विनाशकाले विपरीत बुद्धी, म्हणून नाही मला तुमचीच बुद्धी हवी, तथास्तु. आणि ज्या क्षणाला तथास्तु म्हणतात त्यावेळेस काय होतं, त्या माणसाचं डोकं 4 दिशामध्ये फुटून त्याचा चुरावून जातो. कारण ब्रह्मदेवांची बुद्धी 4 शिरांमध्ये आहे, जी एका शिरामध्ये धारण करता येणार नाही कधी. आणि म्हणून असे काही आसुरी प्रवृत्तीचे लोक असतील, किंवा पौंड्रक जो होता तोही असाच प्रकारचा होता की त्याला भगवंतांची शक्ती हवी होती. भगवंतांना तो चॅलेंज करतो की ओरिजिनल विष्णू मी आहे, तुम्ही माझं चक्र घेतलंय. तो ॲक्च्युली कॉमेडी माणूस होता, कार्टून माणूस होता, की जो भगवंतांना म्हणतो की माझं चक्र मला परत द्या. त्यावेळेस कृष्ण काय म्हणतात, ठीक आहे तुला चक्रच हवं असेल तर घेऊन टाक. कारण भगवंतांचं सुदर्शन त्यांचा स्वतःचा भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे. आणि भक्ताला कधी अशा प्रकारच्या लोकांचा जो काही मूर्खपणा आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जी काही भगवंतांच्या प्रती ईर्ष्या आहे ती कधी सहन नाही होणार. आणि म्हणून ज्यावेळेस कृष्णाने पण ते चक्र सोडलं त्यावेळेस त्याचा उद्धार झाला. तर अशा प्रकारे बघू शकतो की आपण भगवंतांच्या या लीलांचा आपण जेवढं काही अभ्यास करू, ऑफकोर्स त्याचबरोबर प्रभुपादांची सगळ्यांना किंवा पूर्व आचार्यांची वॉर्निंग आहे की हे जे काही अध्याय आहेत, पंचरास अध्याय, ते आपण वाचण्यासाठी आपल्याकडे पात्रता असली. पहिल्यांदा पात्रता कधी येईल, ज्यावेळेस आपण भागवताचे संपूर्ण 9 स्कंद अभ्यास करू. आणि सगळे 9 स्कंद फक्त अभ्यास नाही, फक्त वाचन नाही, समजले पाहिजे. फक्त समजले नाही पाहिजे, त्याचा साक्षात्कार असला पाहिजे. आणि जो व्यक्ती इथपर्यंत पोहोचेल तो व्यक्ती ह्या अध्यायाला स्पर्श करू शकतो. किंबहुना याच्या व्यतिरिक्त असं कुठल्याही व्यक्तीने त्याला ती अनुमती आहे. कारण काही गोष्टी, जी वस्तू खूप उच्च आहे, म्हणजे LKGचा मुलगा PhDचं ट्रिग्नोमेट्री किंवा गणित शिकायचा प्रयत्न करेल तो काय म्हणेल, हे सगळं चुकीचं आहे. 4 उणे 2 कधी होऊ शकतात का, 2 उणे 4 कधी होऊ शकतात का, गणितच चुकीचं आहे म्हणतो.
त्यामुळे अधिकार नसताना आपण कुठल्याही उच्च वस्तूंचा अभ्यास करू नये आणि अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. आणि अधिकार प्राप्त करण्याचे प्रयत्न कुठले आहेत की प्रथमतः आपण भगवंतांनी दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर भागवताचं अध्ययन आणि श्रवण परंपरेमध्ये केलं पाहिजे. आणि ती परंपरा पण भगवंताने स्थापित केलेली परंपरा असली पाहिजे ज्याद्वारे आपण याचं अध्ययन करू शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर आपण या लीलेपर्यंत कदाचित पोहोचू शकतो या जीवनामध्ये. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. यस, प्रश्न. हा, म्हणजे बेसिकली काय, स्वतः व्यक्ती स्वतःबरोबर विवाह नाही करत ना. माहिती. हरे कृष्ण. तर मला विचारायचं होतं की जे वृंदावनमध्ये भांडीरवनमध्ये राधाराणी आणि भगवंतांचा विवाह जो ब्रह्मदेवांनी लावला, मग ती लीला काय आहे नेमकी, म्हणजे त्याच्यातून बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की विवाह झाला की नाही. झाला पण आहे. जे त्याचं स्थळ जे आहे वृंदावनमधलं भांडीरवन आहे. पण त्याचबरोबर काही लोकांचा हा आक्षेपण असतो की ॲक्च्युली विवाह कुठे केला. तर त्यासाठी हा मुद्दा आहे की विवाह करण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये काही भेदच नाही आहे. शक्ती आणि शक्तिमानमध्ये काही भेद नाही, म्हणून विवाह करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचबरोबर विवाह केला पण आहे. म्हणजे काही लोकांचं मत असेल की नाही, मला दाखवाच, पुरावाच दाखवा. पुरावा पण आहे. आणि जो पुरावा पण मागच्या वेळेस राधाष्टमीला पण चर्चा केली होती की त्यामध्ये ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. महादेव पार्वतीनं त्याचं वर्णन करतात पूर्ण त्या अध्यायामध्ये, आणि तिथे सखोल रूपामध्ये त्याचं वर्णन आहे. तर दोन्ही आहे. पण तात्विक दृष्टीने हा जो मुद्दा मी सांगितला तो तात्विक दृष्टीने आहे की तत्वाच्या दृष्टिकोनात पाहिलं, आता ही भगवंताची लीला आहे की भगवंताने सर्व प्रकारची लीला केली. मृदभक्षण लीला केली, माती खाल्ली, त्याचबरोबर विवाह पण केला. पण तात्विक दृष्टीने काय की भगवंत कधी माती खाऊ शकतात का? पण ज्यावेळेस भगवंत त्याच तत्वांना घेऊन लीला करतात त्याच्यामधली मधुरता वाढते. म्हणजे त्यामध्ये मग बरेच आचार्य लिहितात की मैया मेने माखन नाही, माटी नाही काय. तर त्याच्यामध्ये मधुरता अजून जास्ती वाढते ज्यावेळेस भगवंत त्या लीलांचं प्रकटीकरण करतात. मेने ही माटी खायो. तर आपण बघू शकतो त्यामध्ये अजून जास्ती अमृतमय मधुरता प्रकट होऊ शकते. पण तात्विक दृष्टीने ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे भागवताच्या 10व्या स्कंदाच्या अनुसार भगवंतांच्या ज्या काही पूर्ण 90 लीला आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच लीला आहेत. पण भागवतामध्ये संक्षिप्त रूपामध्ये शुकदेव गोस्वामींनी त्याचं वर्णन केलं आहे. पण त्या लीला करण्याचं कारण हे आहे की भगवंत त्यांच्या भक्तांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतात, साठी त्या लीला करतात. पण तात्विक दृष्टीने भगवंतांना काही वास्तविक रूपाने या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे भक्तांना हे तत्व माहिती असतं. जसं आपण बघू शकतो की या रासलीलेमध्ये पण ज्यावेळेस भगवंत अंतर्धान होतात आणि तेच भगवंत चतुर्भुज विष्णू रूपामध्ये एका ठिकाणी त्यांच्या शोधामध्ये गोपींच्या समोर उभे राहतात. तर गोपींना माहिती होतं की विष्णू कोण आहेत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की अरे हा गवळणी होते, त्यांना काय माहिती होतं. गोपींना सर्व गोष्टी माहिती होत्या आणि विष्णूंना खूप चांगल्या प्रकारे आदर देऊन प्रणाम करतात. पण त्यांचं आकर्षण विष्णूंप्रती पण नव्हतं. आणि म्हणून विष्णू काय म्हणतात गोपी दर्शन केल्यानंतर, आमच्या कृष्णाला तुम्ही पाहिलं का? तर हे खूप परमोच्च प्रेम आहे भगवंतांच्या प्रती त्यांचं. पण सगळे व्रजवासी त्यांना सर्वांना राधाराणी कोण आहे, जर तुम्ही ब्रह्मवैवर्तक पुराण वाचलं जेव्हा मागच्या सांगितलं तर राधाकृष्ण विवाहाच्या आधी राधाराणींना ज्यावेळेस नंद महाराज भेटतात त्यावेळेस नंद महाराज एकदम स्पष्टपणे म्हणतात, तिथे डायरेक्ट श्लोकांचा उल्लेख आहे की मला पुरेपूर माहिती आहे की आपण कोण आहात, भगवंतांची आपण शक्ती आहात हे मला पुरेपूर माहिती आहे. तर तात्विक दृष्टीने सगळं जे तत्वज्ञान होतं
ते ब्रजवासींकडे पूर्णपणे होतं. पण भगवंतांना त्या लीलेचं आस्वादन करण्यासाठी वारंवार भगवंत त्यांना योगमायेने झाकून टाकायचे. ज्यावेळेस भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं होतं यशोदामाईंना माती खाल्ल्यानंतर मुखामध्ये, तर त्यावेळेस काही क्षणापुरतं यशोदामाई खूप एकदम त्यांचा रस निघून गेला होता. म्हणजे कुठला रस? वात्सल्य रस निघून गेला होता, मातेचं प्रेम निघून गेलं होतं. भगवंतांना आवडलं नाही, लगेच त्यानं कव्हर करून टाकलं. त्यामुळे भगवंतांची योग माया जी आहे ती वृंदावनमध्ये फुल काम करते. आणि वृंदावनच्या बाहेर काय? महामाया काम करते, मायादेवी, जी भगवंतांचं अस्तित्वच आपल्याला पूर्णपणे झाकून टाकते. आणि भक्त जे आहेत ते या योग मायेलाच घेऊन आपलं पुन्हा आच्छादन केलेलं आवरण जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपण पुन्हा योग मायेमध्ये जाऊ. त्यामुळे जीवात्मा जो आहे तो तटस्थ शक्ती आहे, की जो एकतर महामायेत जाऊ शकतो किंवा इकडे राहू शकतो योग मायेमध्ये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तात्विक दृष्टीने विवाहाची आवश्यकता नाही आहे. लीलेच्या दृष्टीने ही लीला भगवंतांनी केलेली आहे. ओके, थँक्यू. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ओके, शेवटी माताजींना फतेने माताजींना प्रश्न आहे. राधाराणी म्हणजे पुन्हा पार्वती माताच महादेवांना विचारतात प्रश्न, आणि त्या प्रश्नामध्ये एक श्लोक येतो. तो श्लोक मला माहिती नाही, पण त्या श्लोकाचा अर्थ मला माहिती आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुम्ही त्या श्लोक बघू शकता किंवा आपण पाठवू पण शकतो. त्यामध्ये पार्वती माता हा श्लोक म्हणतात एकदम स्पष्टपणे, की महादेवांना संबोधित करून, की मला भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीबद्दल श्रवण करायचं आहे, ज्या शक्तीपासून विस्तारित रूप प्रकट होतात, ज्यामध्ये रुक्मिणी आणि द्वारकेच्या अन्य सर्व 16 सहस्त्र ज्या राण्या होत्या त्यांचं मूल स्थान असणाऱ्या भगवंतांच्या शक्तीचं मला वर्णन ऐकायचं. हा श्लोक डायरेक्टली कोण म्हणतंय? पार्वती. तर म्हणजे या श्लोकापर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघून जातं, की राधाराणींचं तत्व काय आहे हे या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलं, की भगवंतांची मूल शक्ती आहे. त्यामुळे आदिशक्ती जी आहे त्याचं वर्णन इथे करतात. आणि त्याच ठिकाणी म्हणतात, की माझं पण वास्तविक अस्तित्व आहे अशा देवींचं वर्णन करा. हा दुसरा श्लोक येतो, की माझं पण प्रकटीकरण, म्हणजे जेवढ्या देवी झालेल्या आहेत. आणि तो श्लोक पुन्हा ब्रह्मदेव विवाहाच्या वेळेस म्हणतात, की या पूर्ण सृष्टीमध्ये जेवढे देव आहेत त्यांचा मूल आधार आपण आहात, भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि श्रीमती राधाराणी म्हणतात, की जेवढ्या देवी आहेत त्यांचा मूळ स्रोत तुम्ही आहात. तर या श्लोकाद्वारे एकदम क्लिअर आहे. ब्रह्माजी म्हणतात, पार्वती माता म्हणतात, त्याचबरोबर अजून भागवतामध्ये तर भरपूर आहेत, त्याचा मी रेफरन्स सांगत नाही आहे, पण विशेष रूपामध्ये या दोघांचा रेफरन्स सांगतोय. आणि याद्वारे आपण समजू शकतो, की आणि त्याचबरोबर व्यासदेव पण सांगतात, की भगवंतांच्या 3 शक्ती आहेत, संवित, संधिनी, लादिनी. लादिनी शक्ती जी आहे ती राधाराणीची शक्ती आहे, म्हणजे राधाराणीचंच नाव आहे लादिनी. त्यामुळे ही प्रथम शक्ती आहे भगवंतांची. आता सेम प्रश्न आहे तुमचा जो, की विवाह केला भगवंतांनी आणि मी सांगितलं की विवाह करण्याची आवश्यकता नाही. तात्विक दृष्टीने हा मुद्दा आहे, लीला दृष्टीने वेगळ्या प्रकारचा मुद्दा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळा उल्लेख पण केलेला आहे. आणि प्रत्येक कल्प, आता हे एक स्टँडर्ड उत्तर असतं प्रत्येक सगळ्या वैष्णवांचं, की वेगवेगळ्या कल्पामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केल्यात. आणि यामध्ये म्हणजे एका कल्पामध्ये, म्हणजे कल्प म्हणजे काय, की ब्रह्मदेवांचं जे काही चतुर्युग आहेत, तर वेगवेगळ्या युगांमध्ये भगवंत वेगवेगळ्या प्रकारची लीला करतात. म्हणजे काही युगांमध्ये भगवंत गरुडाचं आसन वापरण्याच्या ऐवजी कालियाला वापरतात. तर एखाद्या व्यक्ती तेवढा पोर्शन वाचला असेल त्याने, तो म्हणला रे इथे तर लिहिलं की भगवंतांचं वाहन कालिया आहे.
आणि तुम्ही सांगता की भगवंतांचं वाहन गरुड आहे. तर वेगवेगळ्या कल्पांमध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची लीला पण केल्या आहेत. आणि ब्रह्मवैवर्तक पुराणमध्ये जे काही नारायण ऋषी नारद मुनींना वर्णन करतात त्यामध्ये वर्णन केलेलं आहे की एका कल्पामध्ये राधाराणी प्रथम प्रकट झाल्या होत्या आणि म्हणून त्यांचं वय जास्ती आहे. पण त्या लीलेचं वर्णन करताना ब्रह्मदेव स्वतः पाहतात, नंद महाराज त्यावेळेस असतात आणि त्या लीलेमध्ये वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस भगवंतांना राधाराणी हातामध्ये घेतात छोट्या वयाच्या असताना आणि ज्या क्षणाला स्पर्श होतो तिथे दोघांचं पण जे ॲक्च्युअल आध्यात्मिक अलौकिक रूप आहे ते प्रकट होतं. त्यामुळे तात्विक दृष्टीने ते आणि लीलेच्या दृष्टीने या प्रकारे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या तर आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम राहणार नाही. तत्व प्रथम आहे आणि म्हणून चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, जो काही शास्त्र आहे त्याचं आपण वाचन केलं पाहिजे. म्हणजे गीता आणि भागवत प्रथम आपल्याला समजले पाहिजे. आणि म्हणून मी शेवट जो काही केला प्रवचनाचा त्यामध्ये काय म्हटलं होतं मी की ही लीला जी आहे ती PhDची लीला आहे भगवंतांची. आपण कुठे आहोत? बालवाडी. आपण अच्छा ठीक आहे, अंगणवाडी. आपण सगळे जेवढे बघतो सगळे अंगणवाडीमध्ये आहोत. पण आपल्याला गणित पण 1+1 पण माहिती नाहीये. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात सिद्धांत बलिया ना करह आलस. आणि त्यामुळे सगळ्या भक्तांचं कर्तव्य काय, पहिली गोष्ट कुठली केली पाहिजे, आपण गीतेचं आणि भागवताचं अध्ययन केलं पाहिजे, त्याला आपण समजलं पाहिजे. आणि तोच आदेश पण आपण बघू शकतो तुकाराम महाराज पण त्यांच्या अभंगात सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. चिंतन कधी होईल, ज्यावेळेस आपल्याला तत्व समजेल त्यावेळेस. अन्यथा काय होईल, तत्व न समजता आपण जर भक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आपण भावुक भक्ती बनेल आपली. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे की ज्यावेळेस आपण प्रवचन बसल्या वेळेस प्रश्न असले पाहिजे. जसं प्रत्येक बहुतांश प्रवचनामध्ये पण माताजींचे बरेच प्रश्न असतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेवढे आपण प्रश्न विचारू तेवढ्याच आपल्या संकल्पना स्पष्ट होतात. आणि मग ती जी आपण भक्ती करू ती ॲक्च्युली आपण चांगल्या प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने परिपूर्ण अशी भक्ती आपल्याला करता येईल. हरे कृष्ण. थँक्यू. ठीक आहे, आपण थांबूयात. खूप खूप धन्यवाद. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. शरद पूर्णिमा महोत्सव की जय.